अमरावती महानगरपालिका अमरावती सार्वजनिक आरोग्य विभाग जन्ममृत्यू नोंदणी वेळेत करणे व प्रमाणपत्र घेणे बंधनकारक। नोंदणी करा, आपला अधिकार आपली जबाबदारी। महाराष्ट्राच्या राजकारणात रामरक्षा पठणावरनं नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत। नागपुरात उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार असताना अमरावतीत भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन करत ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे। आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात बॅनरबाजी, सुंदरकांड पठण आणि जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली आहे। उद्धव ठाकरेंना श्रीरामाकडून सद्बुद्धी मिळावी अशी मागणी करत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे। नागपुरात उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना अमरावतीत भाजपने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। भाजप आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन करत उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। यावेळी सुंदरकांड पठण करण्यात आले, तसेच विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला। कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेत। उद्धव को सन्मती सद्बुद्धी दे भगवान, तसेच जो नहीं राम का वो नहीं काम का अशा आशयाचे संदेश बॅनरवर झळकलेत। श्रीरामाचे अस्तित्व नाकारणाऱ्या आणि हिंदुत्वाच्या विचारांपासून दूर गेलेल्या नेतृत्वाला श्रीरामाने सद्बुद्धी द्यावी असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे। यावेळी उद्धव ठाकरे रामरक्षा पुस्तकात पाहून तरी नीट वाचतील का असा सवाल उपस्थित करत भाजप नेत्यांनी टीका केली आहे। एकीकडे नागपुरात ठाकरे गटाचा शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अमरावतीत भाजपने घेतलेला आक्रमक पवित्रा राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापवणारा ठरत आहेत। रामरक्षा पठणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता केवळ धार्मिक राहिलेला नसून तो थेट राजकीय संघर्षात परिवर्तित होताना दिसत आहे। नागपूर आणि अमरावतीतील घडामोडींमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून आगामी दिवसात या वादाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे। अभी उनके डर है, उनको क्या कांग्रेस छोड़ जाएंगी, राष्ट्रवादी ने छोड़ दिया है, बाकी विपक्ष से छोड़ दिए, शिंदे सेना उठा के लेके चले गए। अभी जो भी यहाँ का जो महाराष्ट्र का वातावरण बन रहा वो वातावरण रोकने के लिए राम रक्षा का पठन उन्होंने कर लिया। लेकिन उनको ये मालूम नहीं कि भारतीय जनता पार्टी का हर कार्यकर्ता, हर आमदार, हर खासदार उसको पूरा पठन है। उसमें तो हमारे जो देवेंद्र जी फडणवीस साहब मुख्यमंत्री है, उनको तो राम रक्षा से हर चीज पाठन है, एक भी चीज़ ऐसी नहीं है। इनको किताब में भी खोल के बोलना पड़ेगा, पठन करना पड़ेगा। लेकिन हमारे देवेंद्र जी फडणवीस साहब को इसका कोई भी पठन करने के लिए किताब की जरूरत नहीं, और खुली किताब है। आज आपने जो बोला कि देवेंद्र जी साहब ने जो ये महाराष्ट्र संभाला है, ये 2.5 साल के अंदर में हमने उनको भी पूरे महाराष्ट्र के पब्लिक ने, जनता ने उनको भी 2.5 साल संभालने के लिए दिया। लेकिन महाराष्ट्र का पूरा चौपाट काम करने का काम वहाँ पे उद्धव जी ने किया। कारण का जे प्रभू श्रीरामचंद्राचं जेव्हा प्राण प्रतिष्ठा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी केली, तेव्हा उद्धव ठाकरेला जाग नाही आली। उद्धव ठाकरे नाही गेले मंदिरात, आमंत्रण पाठवून नाही गेले आणि त्याच्यामुळं उद्धव ठाकरेंनी आता किती ढोंग केलं, सोंग केलं। राम रक्षा सत्तेसाठी जनाब होणारे उद्धव ठाकरे, सत्तेसाठी हिरवी चादर पांघरणारे उद्धव ठाकरे, पुन्हा त्यांना भगव्याची आठवण झाली। सगळं सफाचट झालं, लोक सोडून गेले, वडिलांचा आशीर्वाद संपला आणि आता त्यांना भगवा आठवायला लागला। आणि म्हणून उद्धव ठाकरे तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रही माफ करणार नाही आणि हिंदू जनता सुद्धा माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेवा। आणि त्याच्यामुळं या ढोंगाला आता तुम्ही मुंबईत जा किंवा नागपुरात जा, हिंदूंना आवाहन करा, काही करा, लोक नाही भूलणार। कारण का एक वेळा हिरवी चादर तुम्ही अंगावर घेतली, त्या अंगावर घेतल्यानंतर तुम्ही जनाबासारखे वागायला लागले आणि पोरालाही तसंच वागायला लावलं। अरे तुमचे पॅम्पलेट उर्दू मध्ये काढले तुम्ही, आणि म्हणून कुठं फेडाले पाप। आणि म्हणून आता उद्धव ठाकरेंनी राम राम करत घरी बसावं। राम राम करत जर घरी बसलं तरच त्यांना शेवटचा मार्ग चांगला दिसेल।